आज आषाढी एकादशीचा दिवस. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मिरस्तर चिकटी येथील विठ्ठल मंदिर ते नंदवाळ असा भव्य पालखी सोहळा निघाला आहे. यंदा आमदार राजेश क्षीरसागर यांच्या सहयोगातून माऊलीच्या चरणी चांदीचा रथ अर्पण करण्यात आला आहे. या चांदीच्या रथातून प्रथमच विठ्ठलाच्या नामगजरात ही दिंडी निघाली आहे. ही दिंडी कोल्हापूर ते प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या नंदवाळ येथे जाते. यावेळी टाळ मृदुंगाच्या गजरात भाविकांनी पालखीसमोर फुगडीचा ताल धरला होता, तर लहान मुले आणि मुलींनी विठ्ठल आणि रुक्मिणीच्या वेशभूषा परिधान केली होती. हरिनामाचा गजर आणि भक्ताच्या तालात भाविक पुढे सरकत होते. हा पालखी सोहळा मिरज चिकटी मार्गे बिनखांबी गणेश मंदिर, शिवाजी पेठ, उभा मारुती चौक पासून रंकाळा रोड, सानेगुरुजी वसाहत, वाशी नाका या मार्गावरून जातो. पुईखडी येथील टेकडीवर मोठा रिंगण सोहळा आयोजित केला जातो. इथूनच पुढे हा पालखी सोहळा श्री क्षेत्र नंदवाळ येथे विठू माऊलीच्या भेटीसाठी मार्गस्थ होतो. पालखीच्या मार्गावर दरवर्षीप्रमाणे भाविकांना केळी, खिचडी, दूध, पाणी, लाडू असे विविध फराळ वाटप करण्यात आले होते. या सोहळ्यामध्ये हजारो भाविक सहभागी झाले असून नंदवाळ येथे श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची मंदियाळी झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, लाईव्ह मराठी.
शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर ती असते एक उज्ज्वल भविष्य घडवण्याची संधी. आणि ही संधी मिळते महागाव येथील संत गजानन महाराज एज्युकेशन ग्रुप मध्ये. 100% प्लेसमेंट असिस्टन्स, SGM फिनिशिंग स्कूल मधून इंडस्ट्री रेडी कोर्सेस आणि इन हाऊस इंटर्नशिप साठी BDS स्टार्टअप ची जोड. सुसज्ज कॅम्पस, आधुनिक लॅब्स, अनुभव संपन्न प्राध्यापक आणि दर्जेदार हॉस्पिटल नेटवर्क सह शिक्षणाचा परिपूर्ण अनुभव. कॅम्पस चिंचेवाडी, तालुका गडिंग्लज, जिल्हा कोल्हापूर. संपर्क 8605 009605 आणि 9822 575753.